हॅलो हॅलो फर्स्ट सेट रत्नागिरी संघाकडून आशिष गवाई. एक गुण मिळतोय तो रत्नागिरी संघाला. निवेदन संघाकडून पहिली चढाई अजय साखरकर. गुण आहे का? रत्नागिरी संघ 1 गुण, निवेदन संघ 1 गुण. रत्नागिरी संघ दुसरी चढाई अथर्व पाडावे. या क्रीडा नगरीमध्ये आगमन होताना जे आपल्याला पाहायला मिळतंय कुडाळ मालवणचं डॅशिंग असं नेतृत्व माननीय आदरणीय सन्माननीय डॉक्टर निलेश राणन. रत्नागिरी संघ 2 गुण, निवेदन संघ 1 गुण. दुसरी चढाई निवेदन विजय. हॅलो विनय बंगाल. ढोल पथक थँक्यू. ढोल पथक थँक्यू. ढोल पथकाला विनंती आहे की आपलं वादन कृपया या ठिकाणी थांबवायचंय. ढोल पथक महालक्ष्मी काजरगाठी थँक्यू. आपल्या खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय अनिलजी राणे साहेब यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. हॅलो दुसरी चढाई विनय बंगाल, निवेदन विजय. गुणसंख्या आहे रत्नागिरी संघ 2 गुण, निवेदन विजय 1 गुण. विनय बंगाल पुढची चढाई. गुणसंख्या आहे रत्नागिरी 2, निवेदन विजय 2. पुढची चढाई तिसरी चढाई रत्नागिरी गुडा मंडळ पारस पाटील. यस पारस पाटील इथे दाखल झाले. अमरसिंग कश्यप आहे समोर. पॉइंट दिला जाईल, पॉइंट घेतला जाईल, कारण इथे कॅल्क्युलेशन सुरू झालंय. पॉइंट द्यायचा कधी, पॉइंट घ्यायचा कधी, याची गोळाबेरीज इथे होत असते. गुणसंख्या आहे रत्नागिरी संघ 3 गुण, निवेदन विजय 2 गुण. पुढील
चढाई अमरसिंग कश्यप. यस अभि अमरसिंग कश्यप या मैदानाच्या आतमध्ये समर्थ पाटील समोर आहे आणि हेच तर आपल्याला गंमत आणि किंमत याची किंमत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. गुणसंख्या 3, रत्नदीप 3, निविंद विजय 3. चौथी चढाई सागर कांबळे रत्नदीप क्रीडा मंडळ. याबी सागर कांबळे आहे मॅनफ्रॉम कारवांची वाडी रत्नागिरीचा सीतारा याबी चढाई करण्यासाठी बेस्ट ऑफ 5 रेड बरोबरी सुटलेला सामना आणि याबी बेस्ट ऑफ 5 रेड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर येतोय जो याबी चढाईचा भार घेऊन रत्नागिरी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना दुसऱ्या बाजूला चिपळूण संघ आणि याबी खेळला गेलेला अटॅक आहे. हो याबी सिंगल पॉइंट. निविंद विजय 4 गुण, रत्नागिरी संघ 3 गुण. निविंद विजय चौथी चढाई ओम शिर्के. या ओम शिर्के इथे दाखल होईल. पॉइंट टेबल 4-3. चिपळूण संघ 4 गुण, रत्नागिरी 3 गुण. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. जसं नेतृत्व आहे तसं कर्तृत्व आहे आणि जसं डॅशिंग नेतृत्व मंचावरती आलंय तसं डॅशिंग असा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये. टॅकल सक्सेसफुल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. रत्नादीप संघ 4 गुण, निविंद विजय संघ 4 गुण. पाचवी चढाई रत्नादीप मिरजोळे रोहित गोरविले. यावी पॉइंट टेबल 4 आलं. जे प्रेक्षक उभे आहेत त्या सर्व प्रेक्षकांना जसं क्रमांक विनंती 7 आहे रोहित. की कृपया रेड कार्पेट सोडून उभं राहायचंय. मंचावरती बसलेल्या आपल्या मान्यवरांना या संपूर्ण सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यावेळी रत्नागिरी संघ 5 गुण. शेवटची चढाई निविंद विजय भूषण गुडेकर. निविंद विजय संघ 4 गुण, 4-5. पॉइंट टेबल 4-5. चिपळूण 4 गुण, रत्नागिरी 5 गुण. ही रेड खूप महत्वाची आहे. भूषण इथे दाखल झालाय. भूषणला भूषण सारखा खेळ करायचा आहे पण इथे मिस्टेक झाली. सागर कडून मिस्टेक झाली. सिंगल पॉइंट. 5-5 चढाईमध्ये आपल्याला पाहतायत रत्नागिरी संघ 5 गुण, निविंद विजय संघ 5 गुण आणि अंतिम निकाल गोल्डन रेड जो संघ टॉस जिंकेल त्याची गोल्डन रेड होईल. मित्रांनो रत्नागिरी तालुका टॉसला साहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला पॉइंट टेबल इक्वल बेस्ट ऑफ 5 रेड परत एकदा 5-5 रेड मध्ये. हा फक्त तुम्ही गोल्डन रेड आहे सर. हो. गोल्डन रेड आहे त्यामुळे गोल्डन मॅन मध्ये मैदानाच्या आतमध्ये येणं आवश्यक आहे. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. डॅशिंग असं नेतृत्व, हिंदुत्वाचा कट्टर समर्थक निलेश राणे यांच्या शुभ हस्ते गोल्डन रेडचा टॉस होईल. रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्ह्याच्या या 2026च्या पर्वामध्ये प्रथमच आपल्याला गोल्डन रेडचा थरार पाहायला मिळणार आहे. गोल्डन रेडचा थरार इथे अनुभवायचे. या स्पर्धा ज्यांच्या नावाने आयोजित केले गेले, ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केले गेले ते सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या गोल्डन रेडचा टॉस या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पाहूया कोण विजय होते. गोल्डन रेड. मी मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर सन्मान द्यायचंय. टॉस जिंकलाय निविंद विजय संघाने आणि प्रथम प्रथम काय घेतलंय चढाई. यस थँक्यू चढाई निविंद विजय संघाने टॉस जिंकून गोल्डन रेड मध्ये चढाई स्वीकारली आहे. यस गोल्डन रेड आहे मित्रांनो. हृदयाचे ठोके आता वाढू लागतील. ज्यांना हार्ट अटॅक किंवा बीपीचा शुगरचा त्रास असेल त्यांनी कृपया या मैदानातून लक्ष आपल्या बाजूला करायचं आहे. गोल्डन रेड आणि गोल्डन बॉय या बी अमरसिंग कश्यप चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. शेवटची रेड, रिझल्ट देणारी रेड, फायनल मध्ये एंटर कोण होणार ही ठरवणारी ही रेड आहे. जर्सी क्रमांक 7 अमरसिंग कश्यप चढाई करण्यासाठी बेस्ट ऑफ 7. ओ टॅकल सक्सेसफुल आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ रत्नदीप क्रीडा मंडळ. नाही अफलातून खेळाचं प्रदर्शन, शानदार खेळाचं प्रदर्शन यावेळी इतिहास रचला गेलाय. जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करताना रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे कमाल धमाल बेमिसाल अफलातून खेळाचं प्रदर्शन, सरस खेळाचं प्रदर्शन
आणि फायनल मध्ये दाखल होणार रत्नागिरीतला संघ रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळे. पहिला पुकार अंतिम सामन्यासाठी रत्नागिरी क्रीडा मंडळ मिरजोळे विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार. आपण 5 मिनिटात क्रीडांगणावरती यायचंय.